2014 पासून 2 वेळा स्वबळावर 272चा आकडा पार करणारी भाजप यंदा 240 जागांवर अडकली। यामागचं आरएसएसची भाजपवरची नाराजी असल्याचं बोललं जातंय। मात्र खरंच संघाची नाराजी आणि निवडणुकीत संघ सक्रिय नसल्यानं भाजपला इतका मोठा फटका बसला का, पाहूया त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं काढला हात, भाजपचा घात। सत्ताधारी भाजप आणि आरएसएस मध्ये बेबनाव। संघ नव्हता दक्ष, हुकलं भाजपचं लक्ष। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था। संघाच्या मुशीत वाढलेला भारतीय जनता पक्ष अनेक दशकांपासून भाजपच्या जडणघडणीत विचारसरणीत संघाची छाप दिसते। भाजपला 2 जागांवरून सत्तेच्या सिंहासनावर बसवण्यात संघाचा सिंहाचा वाटा राहिलाय। मात्र 2014 मध्ये मोदी अमृतकाळ सुरू झाल्यापासून गेल्या 10 वर्षात संघ आणि भाजपतली दरी वाढत गेली। संघ दक्ष नसल्यानंच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचं 400 पारचं लक्ष हुकल्याची चर्चा सुरू झाली। 2014 आणि 2019च्या पाशवी बहुमतानंतर मोदी आणि शहा यांनी संघालाच आपलं गुलाम करण्याचा प्रयत्न केला। पण आज संघ अशा परिस्थितीमध्ये आहे की ते एखादा निर्णय घेऊ शकतात आणि नरेंद्र मोदींना घरी पाठवू शकतात। स्वबळावर सत्ता मिळत नसल्यानं बहुमतासाठी 10 वर्षात पहिल्यांदाच भाजपला मित्र पक्षांची गरज पडली आहे। निवडणूक प्रचारात भाजपनं 400 पारचा नारा दिला। प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागाच मिळाल्या। बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 32 जागा कमी पडल्या। त्यामुळेच तेलुगू देसम पक्ष आणि जनता दल युनायटेडची मदत घेण्याची वेळ भाजपवर आली। गेले 2 टर्म स्वबळावर बहुमत मिळवणाऱ्या भाजपची 240 जागांवर घसरगुंडी होण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दुरावा हे महत्त्वाचं कारण मानलं जातंय। दरवेळी निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा थेट सहभाग नसला तरी भाजपच्या बाजूने वातावरण निर्मिती, मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यात स्वयंसेवकांचं मोठं योगदान असतंच। मात्र यंदा ते दिसलं नाही। अगर भाजपा नहीं होती और कोई दूसरा इसी प्रकार का संगठन होता जो राष्ट्र के लिए काम कर रहा, तो भी संघ वही काम कर रहा होता जो उसने इस चुनाव में किया। मुळात यंदा तब्बल 5व्या टप्प्यातल्या मतदानापर्यंत संघानं निवडणुकीत लक्षच घातलं नाही। ना एकही बैठक घेतली, ना भाजपला काही सूचना केल्या। सूत्रांच्या माहितीनुसार 6व्या टप्प्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एकच बैठक झाली। निवडणुकीत काम करण्यासाठी बैठकीत चर्चाही झाली। मात्र याच टप्प्यादरम्यान भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी संघाला उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केलं। सुरुवातीच्या काळात भाजपच्या विकासासाठी आरएसएसची गरज होती। आता भाजप सक्षम आहे। आता पक्ष स्वतःचं काम स्वबळावर करू शकतो। आरएसएस एक वैचारिक संघटना आहे आणि ते त्यांचं काम करतात असं वक्तव्य जेपी नड्डा यांनी केलं। जेपी नड्डांच्या याच विधानानं संघात पुन्हा नाराजी पसरली। आधीच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या बाहेरच्या नेत्यांना भाजपत घेतल्यानं संघ नाराज होता। महाराष्ट्रातल्या उलटा पालथी त्याचं मोठं उदाहरण। त्यामुळे नाराज स्वयंसेवकांनी निवडणूक प्रचारातून अंग काढून घेतलं। त्याचा परिणाम भाजप आता निकालातून भोगतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।